तुका म्हणे माझे येते सर्व तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे येते सर्व पाहिना श्रीमुख आवडले गोपाल कुमार
इति दान देगा देवा इति दान देगा देवा इति दान देगा देवा ये दान देगा देवा Oh
सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हाशी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः चित्ते दारले वासना वासना
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी मौजे डिग्रस दरवर्षी सालाबाद प्रमाणे होत असलेल्या कार्तिक स्नान समाप्तीच्या निमित्तानं हा कीर्तन महोत्सव नामसप्ताह हरिजागर अगदी समाप्तीच्या अवधी धरून 8 दिवस अगोदर कीर्तन भजन होत असतात. नामसप्ताह होत असतो. समस्त ग्रामस्थ मंडळी डिग्रसकर सर्वांच्या सौजन्यानं, सगळ्यांच्या सहकार्यानं, सगळ्यांच्या मदतीनं, सगळ्यांच्या प्रेमानं, त्यामध्ये सर्वच टाळकरी भजनी वारकरी, नवीन आमचा वादक सुद्धा माळी महाराजांनी चांगली बनवली. दोन्ही पण कीर्तनकार पण बनवला काय? कीर्तनकार तुमची कृपा असली तर होईल ना. आता बाप करतो म्हणजे पोरं करणारच आहेत. माझी कृपा सगळ्यांच्या वरच आहे, तुमच्यावर नाही. फक्त माझे कीर्तन गेले नाही म्हणजे बरं. नितीन महाराज आहेत इकडं, आमचे संपत महाराज काशीत व्यासपीठ चालक ज्ञानेश्वरी वाचना करत आहेत. ते खूप लांब आलेत. बिरेवाडी पर्यंतच येत होते, खाली येत नव्हते. आता घाट उतरले तुम्ही. घाट चढायला तशी तुम्हाला सवय आहे. नियोजन खूप छान आहे, डेकोरेशन खूप छान आहे. गेले 8 दिवस आपण ज्या आनंदामध्ये न्हावून निघतात, त्या आनंदाचा समारोप उद्या होतोय. आमचे गुरुबंधू छत्र शास्त्रींचं उद्याच्याला कालाचा समारोप आहे. तुम्हा सगळ्यांना मेजवानी भेटणार आहे. त्या मेजवानीमध्ये मला कुठं काही वाटता येईल का, त्याचा मी काहीसा प्रयत्न करणार आहे. अभंग मागणीचा आहे. अवघ्या भजनाचा समारोप ज्या वेळेला केला जातो तो अभंग म्हटला जातो. त्या अभंगाची आपण सुरुवात घेतली. हिची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. दान मागणं आहे. दानाचं आणि मागण्याचं कसं समीकरण आहे? मागणारा साधारण आहे की उच्च कोटीचा आहे? मागतो कोण आणि कोणाकडे मागतो हे विशेष तत्वानं आपण बघितलं पाहिजे. साधारण मागणारे काही मागू शकतात, पण मागणारे तुकोबबाराय आहे. तुकोबबार आहे, मागतात तर कोणाकडे मागताय? आपल्यातला एखादा कोणी मागणारा असेल तर तो काही मागेल. त्यानं मागण्याकरता त्याच्या मनामध्ये काय इच्छा असतील, काय विषय असतील, त्या विषयानुरूप तो समोर विषय मांडत असतो आणि मागणी मांडत असतो, मागत असतो. त्या उंचीचं मागण्याकरता त्याच उंचीचा घटक दाता असला पाहिजे. याचकाचा भार दाता जो आहे तो दाता देणारा त्याच पात्रतेचा, त्याच अधिकाराचा आहे किंवा नाही. जगद्गुरु तुकोबबार आहे. बऱ्याच वेळेला त्याचं खंडनही करून गेले. तू आम्हाला काय देणार आहेस? तुझ्याकडे देण्याकरता काहीच नाही. तुला पाहिजे असेल तर आम्ही तुला देण्याकरता आहोत. तुला जर आम्ही काही दिलं असेल तर आम्ही नामदान दिलेलं आहे. जगद्गुरु तुकोबबाराने बऱ्याच वेळेला त्याचं मताचं खंडन केलंय. पण परत एकदा तुकोबबारा उभी कशी राहतात आणि त्याच्याकडे मागणं कसं मागतात, हाच मोठा प्रश्न आहे. विठ्ठल माणसाची उंची, व्यक्तीची उंची त्याच्या बोलण्यातून, त्याच्या भावातून किंवा त्याच्या कृतीतून प्रदर्शित झाल्याशिवाय राहत नाही, बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. आपण बोलत असतो, माणस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले. त्याच न्यायानं बहुधा व्यक्ती ओळखायची असेल तर त्याची कृती म्हणजे त्याची चाल किंवा त्याचं बोलणं यातून आपल्याला नक्की ओळखल्या जात असतं. तर मागणारे तुकोबबाराय आहेत. तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, माहित आहे. वारकरी पंथामध्ये जगद्गुरु तुकोबबाराय एकटेच आहेत. आद्यगुरु शंकराचार्य जगद्गुरु आहेत, पण तदनंतर जर जगद्गुरु उपाधी कोणाला लावली असेल तर ते जगद्गुरु श्री संत तुकोबबारायांना आहे. मला असं वाटतं
जगद्गुरु उपाधी लावत असताना अलीकडच्या काळामध्ये बहुधा कोणालाही मिळत असेल की काय असं मला वाटतं. बाबा थोडं माफी मागतो बरं का, पुढे नेऊ नका, कुणीकडेही माझ्या शब्दाचा अर्थ नेऊ नका, तरच तुम्हाला कीर्तन कळेल, नाहीतर मलाही अवघड जाईल. विठ्ठल आज जगामध्ये उपाध्या विकतही घेतल्या जात आहेत. उपाधी घेत असताना मला मध्ये कोणीतरी म्हणालं होतं, तुम्हाला सुद्धा असली उपाधी तुम्हाला सुयोग्य आहे, पण म्हणाला वारकरी पंथामध्ये उपाधीला जास्त स्थान नाही, उपाधीला जास्त महत्व नाही, आणि म्हणून उपाधीला जास्त महत्व दिला जात नाही, नवे नवे देतच नाही. मगाशी आम्ही बसलो होतो आणि बऱ्याच वेळेला बाबाच्या मुखातून गुरुवारी महाराजांच्या अनुषंगाने असलेलं प्रेम, कालच्या चिंतनामध्ये सुद्धा मी काहीच महाराजांचा विषय मांडायला लागलो त्यावेळेला माणसं असे द्रवीभूत झाले होते, त्यांची अंकुर रोमांचित झाले होते. जर गुरुवारी महाराज ज्यांनी अनुभवलेले आहेत, सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज ज्यांनी अनुभवलेत, त्यांचे आजही रोमांचित झाल्याशिवाय राहत नाही. त्यांना अनुभवलेले ज्यांनी गुरुवारी महाराज चाकलेले आहेत, त्यांचे आजही हृदय प्रफुल्लित झाल्याशिवाय राहत नाही. मी काल हेच सांगत होतो, महाराजांची जी आभा होती, महाराजांची जी प्रतिमा होती, महाराजांचा जो चेहरा होता, त्या चेहऱ्याकडे बघून कधीच कोणी बोलत नव्हतं. मी काल सांगत होतो, किती मोठा असला तर माझ्यापेक्षा बाबांनी जास्त अनुभवलंय, किती मोठा असला तरी महाराजांकडे गेलं तर त्याच्या महाराजांच्या चेहऱ्याकडे बघून कधी बोलायची ताकद कोणाचीच होत नव्हती. मोठी मोठी माणसं यायची, पण महाराजांच्या नजरेत नजर घालून कधी बोलणं इतकं सोपं नव्हतंच. बऱ्याच वेळेला माणसं तारीख घ्यायला आले तरी माणसं म्हणायचे, तू हो पुढं, तू हो पुढं, तू हो पुढं म्हणायचे. महाराजांनी आतून म्हणजे कोण आहे रे, की महाराजांनी सगळ्यांनी पळायचं. काय वाणीत ताकद होती माहित नाही, काय पावर होती त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या शब्दात काय ताकद होती माहित नाही. मी मागे एकदा कधी सांगून गेलो, मला वाटतं आपल्या आडगावच्या परिसरात कोणतं गाव होतं की आडगाव मला माहित नाही, मुंबईचं कोणी आला होता, गावातले म्हणत होते महाराजांची तारीख घ्यायची. तारीख घेण्याकरता सगळे म्हणत तारीख घ्यायची, पण कोणा पुढे जायचं, महाराजांकडे जायचं कोणी, तर तो मुंबईवाला म्हणा ते काय एवढं अवघड आहे, आणि मी येतो म्हणले चला, मी म्हणतो म्हणले महाराजांना. काय महाराजांना माहिती आहे, बाबा मगाचपासून म्हणत होते तुम्ही अंतर्ज्ञानी, मी काय अंतर्ज्ञानी नाही, बाबा अंतर्ज्ञानी आहे. बाबांची इतकं मी नाही, फक्त साधूची सेवा करतो हेच महत्वाचं. साधूची सेवा करण्याकरता काहीच भाग्य प्राप्त नसावं लागतं म्हणतात, ते असेल असं मला थोडं थोडं वाटतं, पण सांगता येत नाही. माझा प्रारब्ध मला माहिती असू शकेल असं सांगता येत नाही. साधूच्या सानिध्यामध्ये साधूची सेवा करणं जितकी मोठी सोपी गोष्ट नाही, त्याचं प्रारब्ध असावं लागतं, त्याचं प्रार्थना असावं लागतं. चल असो, तो मुंबईचा सांगत होता, काय एवढं अवघड आहे महाराजांची तारीख घेणं, म्हणजे मी येतो म्हणले तुमच्या सगळे. त्यांना काय माहिती नारायणगिरी महाराज मधले शांत विठ्ठल नमस्कार करून नाही दिला, पटकन घेतलं गेलं त्यांनी, नवीन म्हणून परमार्थाच्या बाबतीत खूप आस्था आहे, खूप प्रेम आहे. ठेका धरता येत नसलं तरी नाचल्याशिवाय ते राहत नाही. दिंडीमध्ये येतात ना ते सगळ्यात अगोदर पुढे नाचायला असतात. एखादी चाल, आमच्या बाबांची चाल जर सुरू झाली, ते नाचायला पुढे असतात. बाबांच्या जसल्या चाली आहेत त्या नाचायला म्हणलं की आमचे टेलर सगळ्यात पुढे असतात. तुम्ही सगळे ड्रेस दिल्यावर आता छान आहे, चांगलं बांधलंय, दंडाला बांधलं, कोणी बांधून दिलं ते पळणार नाही, बांधू नका बरं, त्यांना पळणार नाही ते. विठ्ठल 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 जास्त आवडले. त्यांना माहित नाही बांधावं लागत का नाही बांधावं लागत.
म्हणणारा म्हणून दया करा, त्यांच्या नसा बंद होतील हाताच्या. सोडून टाका, नसा बंद होतील त्या. आता नव्या नाही ते सहन करतील ते. नव्याला माणूस परमार्थात उतरला की सहन करतो सगळ्याच गोष्टी. मुरलं की मग म्हणतो हे आपल्याला जमत नाही बाबा. मुरल्यावर ते असतं ते, पण मुरल्यानंतर सुद्धा ते सहनच करावं लागतं, त्याला सुट्टी होत नाही. परमार्थाचा क्षेत्रच असा आहे. म्हणून की काय महाराज म्हणले की नाही, भक्ती तो कठीण निवडे तो बळी. बाबांच्या बरोबर तिथे भेटत आले, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. महाराज ओवरीत बसलेले होते आणि बाहेरच भिंतीच्या बाहेरून, पडवीच्या बाहेरून उभे होते. म्हणले बाबा बाबा म्हणले का महाराज म्हणले काय, अशी जोरात उडी मारली, तो लांब पळाला का नाही, गंगेच्या पलीकडच्या थडीला जाऊन उभा राहिला तो. महाराज बाहेर आले, म्हणले काय रे, म्हणले कोण होत ते, कुठे गेले ते, म्हणले ते पलीकडे गेले, म्हणले थडीच्या पलीकडे जाऊन उभे राहिले वाळवंटात. महाराजांना लक्षात आलं की घाबरले थोडं. महाराज काही बोलले नाही बरं. महाराज एवढंच म्हणले काय बोलले, जो मुंबईहून आलेला तो सदग्रस्त होता ना, तो उडी मारून टणकन पलीकडेच. एवढा घाबरला. महाराज म्हणून त्याला आणा इकडे, ते म्हणले मी येत नाही म्हणले. आता महाराज वाघ होते का, खाल्ला असतं काय महाराज. एवढा घाबरला तो की म्हणले मी आता येतच नाही म्हणले. लय अवघड आहे म्हणले बाबा. म्हणले हे म्हणले त्याच्यामुळेच म्हणत होतो आम्ही तारीख घ्यायची बाबाची तारीख घ्यायची. पैशाचं नव्हतं काही अडचण, बाबाचं काम अवघड होत. बाबा पेलवणं, बाबा पचवणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. बेटामध्ये त्या आजी होत्या, त्या आजी आम्हाला नेहमी सांगायचं की म्हणले महाराजांना विस्तव हातात धरू आपण, महाराजांना हातात धरू नये असं म्हणायचे. आम्हाला काही कळत नव्हतं ते, पण आम्ही ते ऐकायचो. आज थोडं थोडं कळायला लागलं की विस्तव आणि महाराजाचं कसं समीकरण होतं. नुसतं महाराज म्हणले की कोण आहे तो मनुष्य नदीच्या गंगेच्या पलीकडे जाऊन उभा राहतो, परत यायलाच तयार होत नाही. महाराज म्हणले या या या. इतका घाबरला तो, सगळ्यांच्या मागच लपून होता तो, पुढेच यायची तयारी नाहीये. काय उंची असेल मला सांगा ना तुम्ही, त्या साधूची काय उंची असेल, त्या महात्म्याची किती उंची असेल ती. आजही गुरुवर्य महाराजांच्यावर ज्यांनी प्रेम केलंय, आजही त्यांना ते अनुभवाला आल्याशिवाय राहत नाही. दृष्टांताच्या रूपानं, स्वप्नाच्या रूपानं आजही दर्शन देत आहेत. विठ्ठल रमणम रतिप्रदम नित्य मिमम व्याय अकामदम दुःख भयादि शोक महप्रदम तुच्छ मम भजज्ञा. काय करतात, दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाने, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, असनी सयनी सदा हरीचे चिंतन, तरी कीर्तनाची नटनाची नाशिले व्यवसाय प्राश्चिताची, ते नामचे नाही पापाचे ऐसे केले विठ्ठल. असले साधू होते ते, असे महात्मे होते, आणि ते साधू आपल्याला अनुभवायला मिळाले. काय उंची असेल बघा, काय उंची असेल त्यांची, काय सुप्रीम पॉवर असेल.
काय तपश्चर्या असेल, काय साधना असेल त्यांची, असे साधन सिद्ध पुरुष आहेत, स्वयंसिद्ध पुरुष आहेत. चुकून बोललो मी, साधन सिद्ध, स्वयंसिद्ध होते. ज्याला अवतारिक म्हणतो ना, ते स्वयंसिद्ध असतात. एक साधन सिद्ध असतात आणि एक स्वयंसिद्ध असतात. अवतार घेतला की त्याच करतात. अवतार तुम्हा धाया कारण उद्धारया जन. सिद्धता प्राप्त केलेली असतात. एक एक सिद्धी करता एक एक साधना करावी लागते. नवनाथ ग्रंथ वाचाल तर त्यावेळेला लक्षात येईल की एक एक सिद्धी करता एक एक साधना करावी लागते. आणि ती सिद्धी प्राप्त केल्यानंतर टिकवायला सुद्धा अवघड आहे. बाबाला साक्षी ठेवून बोलतो, एक कृपेनं सिद्धी प्राप्त होत असते, पण एक साधना करून सिद्धी प्राप्त करायची असते. परंपरेनं येते ती कृपेची सिद्धी असते. परंपरेनं येते ती कृपेची सिद्धी असते, पण साधना करून सिद्धी प्राप्त केल्या जाते ना, ती टिकवण्याकरता कष्ट पण घ्यावे लागतात. नाही तर अवघड आहे. लावी पिसे सिद्धी सिद्धी लावी पिसे एवढंच याचं पुढचं नको. अनायासे साधना करून त्याच्याकडे काहीशी सिद्धी प्राप्त. मी ऐकलंय की जनार्दन स्वामी मसोबा सिद्ध करत होते. मी कोणाच्या मुखातलं ऐकलंय. कोपरगाव समाधी आहे ना, जनार्दन स्वामी मोठा परिवार आहे. पांगणे कशात झाले ती मी ऐकेवातलं सांगतो बरं का, मला माहित नाही. उगा जनार्दन परिवारले मध्ये काही सांगत असं नको व्हायला. माझ्या ऐकेवातलं आहे ते. जनार्दन स्वामी मसोबा सिद्ध करत होते, मसोबा जागी करत होते. जागी जसं मला ऐकायला मिळेल ते सांगतो मी, वेगळं सांगणार नाही. बाबा समोर आहे म्हणून मला असं वाटतं की चांगले बोलायला काही हरकत नाही. चुकलं तर बाबा सांभाळून घेते. काय कोणाचे भिन्न भिन्न पद्धतीची साधना असते. कोण कशी साधना करेल, कोण कशी साधना करेल. साधू परंपरेतला असेल तर त्यांना आसुरी साधनेच्या नादाला लागू नये. हे गुरुवर्य महाराजाकडून आलेलं आहे, नारायणगिरी महाराजाकडून आलेलं आहे. आसुरी नसू नये असं नाहीये, आसुरी साधना नसू नये असं नाहीये, पण तिचा वापर करू नये हे महत्वाचं. कुठला मसोबा होता मलाही माहित नाही. दहीगावातला होता, अंधरसूरचा होता, नगरसूरचा होता की जातेगावचा होता, आणखीन कुठला होता मला नाही माहिती. पण सुरुवातीचा जो काळ होता स्वामींचा, जनार्दन स्वामींचा, शिव परंपरा आहे. संन्यस्त होण्याच्या अगोदर जनार्दन स्वामींनी साधना केलेली आहे. जातेगावला महादेवाच्या मंदिरात साधना केली, नगरसूरला साधना केली, अन्य कुठं कुठं साधना केली, तिथं तिथे शिवाचे मंदिर बांधले स्वामींनी. गोधेचा काठ जनार्दन स्वामींनी बहुधा सोडला नाही. गोदावरीचा काठ, गंगा गोदावरीचा काठ जनार्दन स्वामींनी सोडला नाही. आणि जागोजागी साधना केल्या. खरं सांगू, जिथं जिथं साधना केल्या तिथं तिथं कोणी ऋषी महर्षी संत महात्मे त्यांच्या साधना झालेल्या होत्या म्हणून साधना झाल्या.
नंतर समाधी सुद्धा गोदावरीच्या काठीच झाली, ही महत्वाची बाब आहे. वादात आपल्याला जायचं नाही, पण गोदावरीच्या काठावर झाली हे महत्वाचं आहे. म्हसोबा जागृत करण्याचे काही साधनं होते. वाचतं ते बोलताना वाजलं नाही पाहिजे, बोलताना वाजत ना प्लेन आवाज, चांगला आवाज द्यायचा. म्हसोबा उठवायचा होता. म्हसोबा तुम्हा सगळ्याला माहिती कळेल की नाही माहित नाही, पण बाबांना माहिती. म्हसोबा उठवायचं म्हणलं की भिन्न भिन्न पद्धती आहे. बरं, साधना भिन्न भिन्न आहेत. कोण कसल्या साधन, बाबा तुम्ही नाही बरं, हे सगळे मागे लागतील तुमच्या. मी इकडं म्हणतो इकडं. हा काकडा कसा म्हणायचा, बाबाकडे या, आणि काय उठवायचं आणि कसं झोपायचं बाबाकडे या. इकडे तसे आजही म्हसोबा असे उघड्यावरच आहेत. बऱ्याच ठिकाणी ओटे बांधलेले आहेत. कोण्या मोठ्याने बांधले की मग कनिष्ठ लोक बांधतात. पण बहुधा माथेवरली म्हसोबा, झाडाला टेकून बसलेले म्हसोबा बऱ्याच ठिकाणी आहेत. बांधावरले म्हसोबा, काही एखादे पावर असते, त्याला जास्त खायला भेटलं की त्याची पावर वाढून जाते, पूजा अर्चा होते, पावर वाढून जाते, शक्ती वाढून जाते. देवाची वेळेत पूजा होणं, नैमित्तिक नित्याची पूजा होणं, देवाची ऊर्जा वाढणे. देवाचा अभिषेक होणं, देवाची ऊर्जा वाढणे. देवाच्या दर्शनाला येणं, देवाची ऊर्जा वाढणे. देवाची पूजाच न होणं, दैवत्व जाणं. मंदिर बांधायचं सपाट आहे, देव बसवायचं सपाट आहे, पण पूजा करायचं काहीच सपाटा नाही, सगळं सपाट आहे. मंदिराला येणं, महाराष्ट्रभर मंदिर आहेत. उत्तर हिंदुस्थान या बाबतीत चांगलं आहे. गावाचीच मंदिर आहे, पण मंदिराला पुजारी. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये मंदिरं भरपूर आहे, पण मंदिराला पुजारी नाही. बऱ्याच हनुमंतरायाच्या अंगावरला कचरा हनुमंतरायाला झटकावा लागतो. म्हणजे इथलं सांगत नाही, बऱ्याच हनुमंतरायाचं सांगतो. बऱ्याच गावच्या हनुमंतरायाची पंचायत आहे, फजिती आहे. मग अंगावरला जर फुपाटा कचरा झटकायला त्यांना यावा लागत असेल, तर मंदिराची काय असेल अवस्था. अवघडच आहे की नाही. म्हसोबा उठवायचा होता स्वामींना, म्हसोबा उठवायचा होता म्हणजे सिद्ध करायचा होता, काहीतरी घ्यायचं होतं. देवाकडून काहीतरी सिद्धी घ्यायची होती. स्वामी म्हणले चला म्हसोबा उठवायचा. म्हणले सांगतात, म्हणले म्हसोबाच्या बरोबर मध्यावर डोक्यावर दोरा धरला होता. पाठीमाग म्हसोबाच्या माग जे होते, काही पुढून होते, सगळ्यांना सांगितलं होतं की म्हणले काहीतरी वेगळं घडल तेव्हा पळू नका बरं का. स्वामींनी सांगितलं होतं इथं काहीतरी वेगळं घडेल, पण तुम्ही पळायचं नाही. मला वाटतं बहुधा पळकुटे अशा ठिकाणी चालत नसावेत, पळणारे चालत नसावेत अशा ठिकाणी. जर पळणारे तुम्ही जर घेत असाल तर तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. काय स्वामींना काय करायचं होतं त्यांची त्यांना माहिती, काय मंत्र असतील. आणि पाठीमाग दोरा धरलाय, म्हसोबाच्या पुढूनही दोरा धरला, स्वामी पुढे बसले. काय त्यांचा विधी चालू असेल त्यांना माहिती. आणि म्हसोबा उठला, प्रकाश पडला, काहीतरी वेगळा वेगळा आवाज झाला, सगळे पळून गेले. सगळे पळाले. म्हसोबा उठला का नाही, स्वामीचे पायच गेले त्याच्यात. जनार्दन स्वामी त्यामध्ये पंगू झाले, पांगळे झाले. त्यात काही मिळालं नाही असा त्याचा अर्थ नाही. मिळालं त्यांना, त्यात काही का होईना मिळालं, पण तिथून पुढे त्यांना पाय गमवावे लागले. म्हणजे साधना करायची म्हटलं की इतकी सोपी गोष्ट नाही ती. आणि साधना प्राप्त झाली तर ती पचवणं तितकी सोपी गोष्ट नाही. उदाहरणं बरेच आहेत, सांगणं बरं नाही म्हणून सांगत नाही. सिद्धी एकदा प्राप्त झाली की ती पचवणं मोठं कठीण असतं. कृपेनं आलेली असेल ती पचवणं कठीणच आहे. आणि साधना करून जर प्राप्त केली असेल तीही पचवणं कठीणच आहे. त्याकरता पोक्त लागतो, बाबांच्या सारखा सक्षम असावा लागतो. आणि मग ती सिद्धी दीर्घकाळ काम करत असते, दीर्घकाळ इतरांच्या सेवेकरता ती काम करत असते. पण एकदा की त्याचं पथ्य चुकलं की मग ती सिद्धी राहते. तंबाट्याचं पाणी बंद झालं,
पोटावून हात फिरवायचा तो पण बंद झाला. बनाच्या वाडीचं ते सुद्धा बंद झालं. आता आता नवीन आलं होतं, घशामध्ये बारीक मासेची पिल्ल सोडायची. काय उपचार पद्धती मला नाही माहिती, कुणालाही माहिती नाही मला, पण नेटवर्किंगच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगवर मी बघितलं उपचार पद्धती. विठ्ठल विठ्ठल रियाज करून त्याला जो गोडवा येतो ती सुद्धा सिद्धी आहे. टिकवायचं लय अवघड आहे. आता कशाला सांगू, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. विठ्ठल पक्वात वाजवायचा शिकला, सिद्धी प्राप्त झाली, पण तमाशात वाजवून सिद्धी गमावली म्हणायचं चांगलं नाही. गाता चांगलं यायला लागलं, भजनाचं अंग आलं, भजनातले गोड गोड म्हणायला लागले, पण पैसे कमी भेटायला लागले, तमाशात गेला, वायाला गेलं. ते गायला चांगलं येतंय, सिद्धी पचवणं एवढी सोपी गोष्ट नाही. उगाच साधं साधं सांगितलं, सिद्धी प्राप्त होते. भाऊची विकू कमी करा, असं घुमलं नाही पाहिजे. ते बंद आहे बरं. मी परवा सुद्धा हेच सांगत होतो, ही पण सिद्धी आहे बरं. ऐका, ही पण सिद्धीच आहे. ही मिक्सर मशीन आहे ना, मिक्सर मशीन, त्याला बरीच बटन आहेत. मिक्सर ऑपरेटर खूप हुशार आहेत, काहीच्या काही हुशार आहेत. आवाज कसा काढावा, कसा असला पाहिजे आवाज, वक्त्याला कसा आवाज पाहिजे बघितलं की त्यांच्या लक्षात यावं आणि ते त्या पद्धतीने ऑपरेटिंग करतात. पण मी थोडं पुढे बोललो होतो, बंदिस्त आवाज काढणारा, बंदिस्त याच्यामध्ये आवाज काढणार, तुला नाही बरं का, तुला बंदिस्त याच्यामध्ये मंडपामध्ये आवाज काढणारा, त्याला मोकळ्यात आवाज काढायला लागतो, आपल्याला नाही जमत. बंदिस्त किती काढा म्हणतो. आणि मोकळ्यात आवाज काढणारा, त्याला हॉलमध्ये आवाज काढायला लावा. हॉलमधले श्राद्ध काढायला किती अवघड आहे की नाही. हॉलमधले कार्यक्रम लय आवाज घुमवतो, मेळच लागत नाही. लोक कीर्तनकाराकडे पाहत आणि कीर्तनकार त्यांच्याकडे पाहतो, बोललेलं मेळच लागत नाही. इतकं सोपं येत आहे. ही पण सिद्धीच आहे, पण सिद्धी तात्काळ भेटत नाही, मला हे सांगायचं. विठ्ठल तात्काळ भेटते, पचायला पण अवघड आहे. तात्काळ भेटते, ती पचायला अवघड आहे, ती कामी पडत नाही. म्हणजे त्याची परिपक्वता असली पाहिजे. त्याची एकदा परिपक्वता होते त्यावेळेला तो अधिकार परत्वे काम करत असतो. त्या अधिकार परत्वे तो काम करत असतो, त्याच्या पचनी पडली म्हणून. जर त्याच्या पचनी पडली नाही तर त्याचा अधिकार त्यावेळेला गमावला जातो, याला पचत नाही. काय झालं, अश्वत्थामा कृष्णाकडे गेला. कृष्णाकडे गेला ना, कृष्णाला म्हणायला लागत नाही, त्याला कोण सांगितलं काय कळालंच नाही. तो म्हणला आपल्याकडे सगळंच आहे, बरेच अस्त्र शस्त्र. अर्जुनाच्या व्यतिरिक्त त्याच्या बापाने त्याला शस्त्र दिले, अर्जुनाला टाळून ब्रह्मशिरास्त्र अश्वत्थाम्याने दिलं होतं. अर्जुन हा प्रिय शिष्य म्हणून अर्जुनाला दिला असलं, पण खरंच सांगू, ही शस्त्र, या साधना किंवा ही सिद्ध्या देत असताना अधिकार बघितला जात होता. नाथ परंपरेमध्ये ज्या सिद्ध्या सुरुवातीला होत्या त्या तदनंतर नाही, काळाच्या ओघात कमी कमी होत गेल्यात, लोप पावत गेल्या. म्हणजे अधिकार परत ते देत देत पुढे पुढे गेले.
काही काळाच्या ओघामध्ये याचा अनाठायी वापर होईल की काय ही त्या गुरुजनांनी ओळखलं असावं म्हणून कमी 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 देत गेले. अश्वत्थामेचं असंच काहीतरी असो, प्रत्येक गुरुला अधिकार बघावा लागतो, मग मुलगा असला तरी. पण इथं झालं असं की पुत्र स्नेह मोही तू, हे झालं. पुत्राच्या बाबतीत मुलाच्या बाबतीत जो मोह होता तो मोह त्यांना राहवलं नाही. अश्वत्थाम्याला ब्रह्मशिरास्त्र दिलं. आता ब्रह्मास्त्र म्हणजे महाभारत वाचणारे जे असतील त्यांना माहिती आहे, ज्यांनी ज्यांनी महाभारत वाचला असेल त्यांना माहिती आहे, विश्वाला जाळून खाक करण्याची क्षमता ज्या ब्रह्मास्त्रामध्ये आहे ती ब्रह्मास्त्र त्याला दिलंय. स्वतःवर मरणाचा प्रसंग आला तरी ब्रह्मास्त्र सोडायचं नाही. जग कल्याणाकरता जर ब्रह्मास्त्र सोडावं लागत असेल तर ते सोडलं पाहिजे, पण जीवावर बेतलं तरी सोडायचं नाही. जनहितांच्या करता, जगाच्या कल्याणाकरता ते अस्त्र सोडलं पाहिजे. आता त्या अस्त्र देणाराचा तो अधिकार बघितला पाहिजे. पण अश्वत्थाम्याला ते अस्त्र दिलं आणि अश्वत्थाम्याला राहवलंच नाही. म्हणलं आता आपल्याला काय कमी सांगितलं, म्हणलं आपल्याकडं जे कृष्णाकडे ते आपल्याकडे नाही. सुदर्शन, मग कृष्णाला आपण मागायला जाऊ म्हणले. अधिकारच सांगतो मी, जी क्षमता नसेल की ती पचायला पेलवायला अवघड असतं. कृष्णाकडे गेला आणि कृष्णाला म्हणाला, कृष्णा माझ्याकडून काहीतरी घे म्हणजे तुला. कृष्ण म्हणला, तुला देतो काहीतरी लागत असलं तर. ही शक्कलच असते, खेळीच असते. तुम्हाला आडबंग नातं तर माहितीच आहे, माझ्याकडूनच घे काहीतरी म्हणून. ती वरदानाच्या रूपाने ते घेतलं, साधनेला लावलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दृष्टांत. अश्वत्थामा कृष्णाबरोबर संवाद साधून कृष्णाला सांगतो, मग तुला जर द्यायचंच आहे तर मला दे. तुझ्याकडे जे सुदर्शन आहे ना, त्याला असं वाटलं ब्रह्मास्त्र त्याला द्यावा आणि सुदर्शन आपल्याला घ्यावा. कृष्णाला वाटलं, अरे तुझं छळाचं बोलणं आहे, जे छळाचं बोलणं आहे ते मला लक्षात येत आहे. कृष्ण मला तुला नेमकं लागत काय, उघड बोल. हुशार माणसं असे असतात बरं का, उघड बोल ना, कोड्यात कमून बोलवतो, जे आहे ते बोल ना, स्पष्ट बोल ना. अश्वत्थाम्याच्या बाबतीत असंच झालं. कृष्ण म्हणलं, तुला काय लागत आहे मला सांग. म्हणल्या, देवा माझ्याकडे सगळे अस्त्र आहे, फक्त सुदर्शनच नाही. मग जेवढं सुदर्शन दे असं म्हणतो. होय, मोठी माणसं हुशार असतात बरं, त्यांना माहित असतं की याची क्षमता नाहीये, ही पेलवण्याची क्षमता नाहीये. कृष्णाला हसू आलं, थोडं स्मित हास्य केलं आणि म्हणाला, बरं बरं, काय हरकत नाही. बोट केलं की लगेच सुदर्शन प्रगट झालं. सुदर्शन प्रगट झालं, म्हणले घे सुदर्शन तुला. तिला खूप आनंद लावतो, मनामध्ये खूप आनंद झाला त्याच्या मनामध्ये. आणि अक्षरशः धारण कर म्हणून सांगितलं. कसं पेलवशील, तू जसं पेलवतो तसं. अश्वत्थामा म्हणाला, तू जसं पेलव, अर्थात देव आहे तो, अवतारी आहे, तो परमात्मा आहे. आणि अक्षरशः कृष्णाने सांगितलं, सुदर्शना जा अश्वत्थाम्याकडं. संकेत कळतात ते. लख प्रकाश पडला सुदर्शनाचा, लख प्रकाश पडला आणि अश्वत्थाम्याच्या जवळ गेले, त्याने डोळे झाकले. तुझं तुला घे, तुझं तुला घे, तुझं तुला घे, मला नको, मला नको. अरे म्हणले, घे ना, तुला देतो ना. म्हणले, सुदर्शन तुला देतो ना, का घेत नाही तू. तो म्हणाला, माझा अधिकारच नाही. विठ्ठल मला वाटलं 9 वाजले का काय. विठ्ठल 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 ब्रह्मचंद्राला एक एक अस्त्र प्राप्त झालं होतं. परशुरामानं एक एक अस्त्र त्यांना दिलं होतं. ज्या कृत्या मारल्या, त्राटिका मारली, आपलं ते काय हो, त्राटिका मारली ना, कृष्णानं मारली का रामाना, झाला का घोटाळा. रामानेच मारली त्राटिका. नाक कोणाचं कापलं, सुर्पनखाचं. पहिली मारली ती त्राटिका, बरोबर ना. काळाच्या ओघात विसरायला नको, नाहीतर बाबा काहीतरी सांगत होते असं नको. एक 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 एक
राक्षस त्यांनी मारले, पण ते राक्षस मारण्याकरता यांना कशाची गरज आहे? परशुरामांनी विचार केला. ब्रह्मर्षी ते राजर्षी होते, ते ब्रह्मर्षी झाले, हे विचारू नका बरं. राजर्षी आणि ब्रह्मर्षी यातला खूप मोठं अंतर आहे. अहंकार चिघटल्या जातो. तो राजर्षी रजोगुणातून पुढे साधनेला लागला, आणि साधनेला लागलेला महर्षी वसिष्ठ माझ्या विश्वामित्रासारखं तप ह्या जगात कोणाचंच नाही. काय माझं हितचिंतन पाठीमाग करतात, तोंडावर म्हणतात या राजर्षी या. असं कसं काय आले का? पाय धरले ते ना, मारायचा प्रयत्न केला बरं का वशिष्ठांना, विश्वामित्रांना. ज्यानं नवी नूतन सृष्टी बनवण्याचं काम केलं होतं त्रिशंकू करता. राजा त्रिशंकू स्वर्गात घेतला नाही, यानं वर पुण्य लावलं, वर घेत नाहीत, खाली ढकललं. म्हणजे असं करतो तुझ्याकरता स्वतंत्र सृष्टीच निर्माण करतो. मसाड त्याच्यातली बरं का. आपल्याकडे ब्रह्माच्या सृष्टीतली गाय होती म्हणून त्यानं मसाड निर्माण केली. म्हैस. माणूस होता, शेळी पण त्याच्यातली आहे, मेंढी पण त्याच्यातलीच आहे, विश्वामित्राच्या सृष्टीतली आहे. म्हणून व्रत वैकल्याला ह्या पशुचं असलेलं दूध आपण पित नाही. विठ्ठल बऱ्याच उपवासाला म्हशीचं दूध प्यावं लागत नाही, शेळीचं दूध चालत नाही बरं, मेंढीचं दूध काय आपण काढीतच नाही. काढीतच काय आहे ना? नाही काढीत नाही. काढीत असले तरी ते चालत नाही उपवासाला, व्रत वैकल्याला. कारण हे विश्वामित्राच्या सृष्टीतले जीव आहेत म्हणून. नारळच बनवलं त्यानं, म्हणजे आता मी माणूसच बनितो. विश्वामित्र म्हणला, त्यानं शिर बनवलं, डोकं बनवलं बघा, त्याला 3 डोळे बघा, एवढंच निर्माण केलं. ब्रह्मदेव यांनी समजूतच केला, तह केला. अरे म्हणले तुझं सगळं आमच्यात घेतो, त्रिशंकुल स्वर्गात घेतो. स्वर्गात पाठवण्याची क्षमता विश्वामित्रामध्ये होती. काय काय साधना असेल बघा ना तुम्ही, काय उंची असेल त्यांची. आपण अधिकाराचं बघतोय, पावर बघतोय, साधनेची पावर आपण फाटाफुटला, पण आपण हे बघणं महत्वाचंच आहे. उंची त्यांची कशी, त्या विश्वामित्राकडं स्वर्गात पाठवण्याची क्षमता आहे, स्वर्गातले घेत नाही तर अशी असलेली नवीन सृष्टी बनवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. ते राजर्षीचे ब्रह्मर्षी होत आहेत. ते ब्रह्मर्षी होण्याकरता त्यातलं काय काय असेल ते अगोदर काढावं लागतं. ते काय काढला? राजा असला तर अहंकार त्याच्यातला काढला, आणि मग वशिष्ठ म्हणाले या ब्रह्मर्षी या. मोठी गंमत आहे बरं का या पुराणामधल्या दृष्टांतांमध्ये, या कथानकामध्ये मोठी गंमतच आहे. आपल्याला वर्तमान जीवन जगण्याकरता यातून खूप काय मिळतं, फक्त श्रद्धेनं आणि प्रेमानं वाचणारा पाहिजे. साधनेची ती सुद्धा पेलवण्याकरता, पचवण्याकरता त्याहीपेक्षा त्या समीकरणाची उंची असायला पाहिजे. अश्वत्थाम्याला जसं सुदर्शन पेलवलं नाही, सण झालं नाही, पचल्या गेलं नाही, तसं ते पेलवण्याकरता त्याची ती उंची असते तर जमलं असतं. सुदर्शन हे परमात्म्या करता होतं, तो काही देव नव्हता.
पौंड्रकही त्या काळात होता. सुदर्शन डमी धारण केलं होतं, पण तो कृष्ण झाला नाही. तो पौंड्रकच होता. कॉपी त्यानंही हनुमंतराय धारण केले होते, पण तो कृष्ण झाला नाही. त्याच्याकडे कृष्ण होण्याकरता कृष्णच असायला पाहिजे. बघा, त्याच्याकडे 4 हात आहे. तर 4 हात असण्याकरता भक्तांना 4 हात दिलेले आहेत. म्हणजे ते त्या पात्रतेचे असावेत. ते नामदेवरायचं काही प्रमाणे नाव काकड्यामध्ये काय आठवत? हा, कवनावळू जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज. हेच रोज काकडा म्हणतात ना, म्हणून विठ्ठल विठ्ठल जिकडे पाहि तिकडे चतुर्भुज गोपाळू, लाजले गे माय कवनाव वाळू. जिकडे पाहि तिकडे चतुर्भुज गोपाळू. कल्पना करा, त्याला 4 हात आहे, भक्ताला सुद्धा 4 हात आहे. भक्ताला 4 हात आहे, 4 हात देवालाही आहे. ही कशी काय गंमत आहे बघा तुम्ही. ज्याला 4 हात मिळतात, द्रौपदीला सुद्धा 4 हात फुटले होते, पंगत बसली होती. पांडवांच्या घरी यज्ञ होता. त्या यज्ञामध्ये घरातले सगळे जेवायला बसले होते आणि द्रौपदी वाढायला होती. आपण ऐकलाय तो दृष्टांत कधी बऱ्याच वेळेला. द्रौपदी वाढायला होती त्यावेळेला चेष्टेचं नातं असल्यामुळं दुर्योधनाधिक चेष्टेनं बोलत, मला वाढ, वहिनी मला दे, वहिनी मला दे, वहिनी मला. सगळे 100 बसलेले होते. धांदलच उडून टाकली, द्रौपदीची धांदल उडून टाकली. वाढता वाढता कंचुळीची गाठच सुटली. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, कोठे गोंधला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया. वेळकात काया लाविलेला, ओ वेळकात काया लाविलेला. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया. वेळकात काया लाविलेला, वेळकात काया लाविलेला. गंगा येईवो ये विठाई तिठाई माझे कृष्णाई प्राण. येईवो वैकुंठवासिनी विठाई जगत्रय जननी. येईवो 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 धावनी या विलंब का वाया लावेला कृपाळी. विठाबाई विश्वंभरे भवछेदके, कुठे गुंतली समाय विश्वव्यापके. कंचुळची गाठ सुटली, अब्रू जाते. वाढायचं सुद्धा काम बंद पडलं नाही पाहिजे. दावा केला होते ना, कुठेच म्हणे तू वैकुंठात राहणारा, द्वारकेत राहणारा, माग पुढं पांडवाचं रक्षण करणारा. नामदेवराय वर्णन करत, शेकी उपयोगा गेला पांडवाशी. ज्याचं लिहिण्याकरता महीपत्र सिंधू वाटे, ज्याचं वर्णन करण्याकरता शेषानं वर्णन करायला गेला, त्याच्या एका जिभेच्या हजारो जिभे. शेष सिनला झाल्या जिभा जिभा. वेदाला बोलता येईना, पुसू नका बाई वेदाची काही, कळलेची नाही शेष सिनल्या झाल्या जिभा जिभा. वेदाला बोलता येत नाही, शेषाला बोलता येत नाही. शेष जवळचा आहे ना, शेषावर झोपायला ना, शेष नारायण आहे ना तो, त्याला सुद्धा तो महत्व कळा ना. असंच राहतं काय बाबा. पांडुरंगाच्या अंगा खांद्याला घासत द्यात, त्यांना देव काढायला लागा. शेषाला कसं काय कळलं? त्याच्यावर झोपायला येते. गादी शेषाची आहे, मग तो लागला मी बोलायला, देव कसा आहे, देव कसा आहे. शिनल्या झाल्या जिभा जिभा शेष. शिनला तो सुद्धा, त्याच्या जिभा शिनल्या. कसा आहे देव, कसा आहे देव. आचार्यांनी हजारो नावाने वर्णन केलंय. विष्णू सहस्त्रनाम अनंत रूपे अनंत अनंत रूपे अनंत वेशे देखील त्याचे.
जगना कथा पद्मसहित हरी अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवीवर खून बाणली कैसी. इकडं सांगितलं अवताराच्या अनंत रूप आणि अनंत वेशी म्हणले, पण इकडे लगेच सांगितलं राशीच्या राशीच अवताराच्या राशी. तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देखिला देखिला देवा आदि देव बरवा समाधान जीवा पाहता वाटे गे माये. असा अनंत रूपाचा अनंत वेशाचा असा परमात्मा. ज्या द्रौपदीनं धावा केला कंचुळीची गाठ सुटली. थट्टा मस्करीने म्हणतात वहिनी मला हे दे, मला हे दे, मला लाडू दे, मला बासुंदी दे, मला श्रीखंड दे, मला पुरी दे, मला शिरा दे, मला बर्फी दे. 100 कौरव बसले पंक्तीला. 100 कौरव सगळ्यांनी संगत गोंधळ केला. तरी पण वाढण्याचा प्रयत्न करते. सत्वशील माणसं प्रयत्न करतच असतात आणि करतच द्रौपदी प्रयत्न करत होती वाढण्याचा, पण कंचुळची गाठ सुटली. आता काय करणार, कसं करणार आहे. समोरच्याची इच्छा भूक तृषा तृप्तही झाली पाहिजे, क्षमावली ही पाहिजे. देवाचा धावा केला, वाढण्याचं काम बंद केलं नाही. देवाचा धावा केला, 2 हात फुटले. 2 हातानं वाढायचं काम चालू आहे, पण 2 हात फुटले ना. 2 हात फुटले, ती झाली 4 हाताची. कोण? महाभारतातली द्रौपदी, द्वापारातली द्रौपदी, 5 पांडवांची द्रौपदी. बाबा आपण कलियुगात जगतो. अशा मान भक्तांच्या बाबतीमध्ये अटपटे प्रश्न वर्तमान काळात होता. मनाला लागून जात. आपल्या पुराणाच्या बाबतीत आपल्याला ज्ञान नसावं म्हणजे, आपल्या शास्त्राच्या बाबतीत आपल्याला ज्ञान नसावं म्हणजे, शास्त्राचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. मला वाटतं मी मागे एकदा बोललोय. कोणतरी प्रश्न विचारला होता, म्हणजे अर्जुन आपलं कृष्ण आणि कुंभकर्ण कसा संबंध. 2 युगातले 2 आहेत. कुंभकर्ण एका युगातला आहे आणि कृष्ण एका युगातला आहे. ते म्हणलं आम्हाला नाही बा माहिती. जवळ जवळ विचारलं म्हणजे राम आणि सीता कोण आहे, असतील म्हणले बहीण भाऊ. बहीण भाऊ नाही, ते पती पत्नी आहेत. ते माहित नसावं म्हणजे, आमचं शास्त्र आम्हाला माहित नसेल तर माहित कोणाला असेल. आमचं पुराण आम्हाला माहित नसेल, आमचे दैवत आम्हाला माहित नसेल तर माहित कोणाला असेल. कोणाला माहित असलं पाहिजे. आम्हाला असे प्रश्न विचारले जातात. येणाऱ्या काळामध्ये कीर्तन ऐकायला भेटतील का न भेटतील. मौजेनं कीर्तन ऐकायला माणसं येतील, पण कीर्तन ऐकणार नाही. वर्तमान काळात सुद्धा माणसं मौजेनं कीर्तन ऐकतात, म्हणून कीर्तन ऐकत नाही. पूर्वीच्या काळी माणसं श्रद्धेनं कीर्तन ऐकत होती, म्हणून कीर्तन ऐकत होती. विठ्ठल कीर्तन हा श्रद्धेचा विषय आहे. कीर्तन हा श्रवणाचा विषय आहे. कीर्तन हा प्रेमाचा विषय आहे. कीर्तन हे अंतरात स्थापित करण्याचा विषय आहे. कीर्तन हा विनोदाचा विषय नाही. कीर्तन हा टाइमपासचा विषय नाही. टाइमपासचा असेल तर नारायण गावकर आहे, त्यांच्याकडे जावा. बाबा सांगत होते मगाशी, काय प्रसंग माझ्या ध्यानात नाही राहिला, पण माणसं होते म्हणले ते जत्राला आणायचं होतं, खेळ आणायचा होता जत्राला, असं काहीतरी चाललं होतं. माझ्या खूप लय ध्यानात राहत नाही. एवढं चांगलं आहे का नाही. द्रौपदीला 4 हाताची झाली. 2 हातानं तिनं कंचुळीची गाठ बांधली, 2 हातानं वाढण्याचं काम चालू ठेवलं. तो 4 हाताचा, ही सुद्धा 4 हाताची. त्याच्यासारखी झाली कशी काही. ही समाधी करायची.
सारखेच आहेत. असे जे कोणी महात्मे, असे जे कोणी संत आहेत, असे जे कोणी भगवत भक्त आहेत, ते भगवत भक्त त्या अधिकार परत तुम्ही मागतात देवाकडे. देवाकडे मागतात. काय मागायचं हे त्यांना कळत, कोणाकडे मागायचं हे त्यांना कळत. काय मागतात ते? गुण गाईन गुण गाईन आवडे, 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 गुण गाईन आवडे. इथं माझी सर्व जोडे, इथं माझी सर्व जोडे, हे हित माझी सर्व जोडे, हे हित माझी सर्व जोडे. गुण गाईन आवडे, 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 गुण गाईन ते त्या अधिकाराचे आहेत. ते त्याच अधिकार परत मागणारा मागतायत. कोणाकडे मागतात? देवाकडेच मागतात. बरं मागतात. तुझा विसरण व्हावा हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. मला हीच जोडते. फक्त अखंड नामस्मरण तुझं भजन घडत राहो. ते भजन कसं? विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
बाबा बरोबर येते तर मला बोलायचं होतं, ते राहिलं मागे. तिकडे ठोबा चालू झाली की नाही, ते राहिलं मागे. पण नको आता जास्त हाराची इच्छा मावळली माझी. जास्त धन आणि जास्त प्रतिष्ठा खातक असते माणसं. शांत बसा 2 मिनिटं. झालं आता कीर्तनच संपलं. पंक्ती धरा तुम्ही, धरा पंक्ती धरा. काय आहे ते धरा. काय जेवायला तेवढं सांगा म्हणजे झालं. काय जेवायला? शांत बसा. अरे तुम्हाला कोणी सांगत पंक्ती झाला? आ? काय काय श्रीराम म्हणले का तुम्ही? मसाला भात मटकी आणि शिरा. लापशी नाही ना? लापशीच म्हणले काय तुम्ही? शिरा भात आणि मटकी ना आमटी दाबून हाना, सणकून दणकून हाना. कीर्तनाचं काय करायचं आपल्याला तरी? तुझा विसर न व्हावा. सगळं झालं तरी चालेल, पण हे विसरलं नाही पाहिजे. काळजी करू नका. आता घेतलं की उद्या दुपारी 12ला भेटेल. इथंच या. तुम्हा सगळ्यांना उद्याच्या खाल्याचं निमंत्रण. उद्या अगदी चांगली मेजवानी असेल. काय मेजवानी उद्या? हा, नुकती आहे उद्या. नुकती, नुसती नुकती खा. त्याच्याबरोबर जे असेल ते खात म्हणा, पण नुसती नुकती आहे. साखर जास्त वाढवा, गोड लागली पाहिजे. नाहीतर खाण्याची तरी काय मजा आहे गोड नसेल तर. बाबा दुपारी गुलाबजाम खाल्ले मी. शुगरच नाही त्याच्यामध्ये, साखरच नाही. मला काय मजा आहे गोड खायचं, त्याच्यात साखरच नसेल तर. काळजी करू नका. उद्याच्याला या. शास्त्री महाराजांचं कीर्तन होईल, काल्याचा समारोप होईल. तुम्ही अगदी शांततेनं माझं तासभर ऐकलं म्हणून तुमच्या खूप खूप आभार. याही वर्षी या सप्ताहामध्ये सेवेची संधी मिळाली. तुमचा सप्ताह खूप गोड आहे, छान आहे, खूप नियोजन खूप गोड आहे. म्हणून तुम्हा सगळ्या गावकरी मंडळांना धन्यवाद, 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 धन्यवाद. ज्ञानेश्वर आणा खुर्ची आणा.